काही दिवसांपासून शहरातील मोठ्या सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यामागचं कारण आहे जी एस टी तसं पाहिलं तर एक प्रकारचा टॅक्स, पण जेव्हापासून लागू झाला तेव्हापासून जी एस टी आणि सामान्य नागरिकांमध्ये याविषयी असणारा गोंधळ संपलेला नाही आहे. कशावर, किती आणि कसा जी एस टी लागतो हे समजायला किचकट वाटतं आणि यामुळे सगळा गोंधळ उडतो. अलीकडे जी एस टीबाबत असाच गोंधळ उडाला तो हाऊसिंग सोसायट्यांच्या मेंटेनन्स बाबतीत. सोसायटी मीटिंगमध्ये आणि व्हॉट्सॲप ग्रुपवर मेंटेनन्सवर 18% जी एस टी लागणार अशा चर्चा व्हायला लागल्या. आता 18% जी एस टीचा विषय केवळ मेंटेनन्स पुरताच नव्हता. UPIच्या ट्रान्झॅक्शनवरही 18% जी एस टी लागणार असंही बोललं जातं आहे. पण या चर्चा किती खऱ्या आहेत? सोसायटी मेंटेनन्सवर 18% जी एस टीचा नियम काय आहे? हा नियम सरसकट सगळ्यांना लागू होतो का? तसंच UPIच्या ट्रान्झॅक्शनवर 18% जी एस टी लागणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं विस्तारानं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार मंडळी, आज आपण एक महत्त्वाचा आणि सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारा विषय समजून घेणार आहोत. UPI आणि सोसायटी मेंटेनन्सवर 18% जी एस टी लागणार का? हॅलो, मी निरंजन आणि आज आपण पाहणार आहोत की हे वादग्रस्त चर्चांमागील सत्य काय आहे. तर भाग 1 मध्ये बघूयात, UPI ट्रान्झॅक्शनवर जी एस टी लागणार का? सोशल मीडियावर एक अफवा पसरली आहे की 2000 रुपयापेक्षा जास्त UPI व्यवहारांवर 18% जी एस टी लागू होईल. पण अर्थ मंत्रालयाने हा सगळा गोंधळ दूर केलेला आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की सरकार UPI व्यवहारांवर जी एस टी लावण्याचा कोणताही विचार करत नाही. आपण सध्या UPI ट्रान्झॅक्शन्सवर कोणताही मर्चंट डिस्काउंट रेट म्हणजेच MDR लागू करणार नाही, त्यामुळे त्यावर जी एस टी लागू होणार नाही. हा झाला एक भाग. दुसरा भाग आहे सोसायटी मेंटेनन्सवर 18% जी एस टी लागतो का? सोसायटी मेंटेनन्सवर जी एस टी लागतो का ह्या संदर्भातही एक मोठा गोंधळ पसरलेला आहे आणि याचं उत्तर थोडं आपण समजून घेऊया. जर तुमच्या सोसायटीचा टर्नओव्हर 20 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल आणि तुम्ही दरमहा 7,500 रुपयापेक्षा जास्त मेंटेनन्स भरत असाल तर 18% जी एस टी यावर लागू होतो. आपण उदाहरण घेऊया. जर तुम्ही 9,000 रुपयामध्ये मेंटेनन्स भरत असाल आणि टर्नओव्हर तुमच्या पूर्ण सोसायटीचा 20 लाखांपेक्षा जास्त असेल तर त्यावर 18% जी एस टी लागेल. म्हणजेच जो तुम्ही 7,500पेक्षा जास्त मेंटेनन्स भरताय किंवा आपण जो उदाहरणात घेतला 9,000 रुपये मेंटेनन्स, त्यावरती तुम्हाला 1,620 रुपये एक्स्ट्रा द्यावे लागतील. हा आहे मित्रांनो यामागचं सत्य. आता निष्कर्ष काय निघतोय? UPI ट्रान्झॅक्शन्सवर जी एस टी लागू होणार नाही आहे आणि सोसायटी मेंटेनन्स काही अटींनुसार यावर जी एस टी लागू होईल. पण हे सर्व अधिकृत गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत, म्हणून अफवांपासून दूर राहा आणि अधिकृत स्रोतांकडूनच माहिती घ्या. जर तुम्हाला हा विषय आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत ही माहिती शेअर करा, जेणेकरून तेही याबद्दल सावध राहतील. धन्यवाद.